सातारा जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपूर्वी एक दुर्दैवी अशी घटना घडली आणि यामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा निष्पाप बळी गेला. यामध्ये जो नराधम जो होता, यामध्ये राहुल यादव जो व्यक्ती जो होता त्याला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे. त्यानं गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे. मात्र यामध्ये पूर्ण जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रभर या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे. नेमका हा प्रकार काय झाला होता याबाबत आपल्यासोबत या मुलीचे आई-वडील आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. ताई, खरं तर खूप दुर्दैवी ही घटना आहे. नेमकं काय तुमच्या मुलीविषयी काय सांगाल? नेहमीसारखी अहो सकाळी आवरून सगळं शाळेत निघून गेली. हं, मला अंघोळ केली, नाश्ता केला, डबा भरला, माझ्याबरोबर 2 घास खाल्लं. म्हणली मम्मी, मी म्हणलं रानात जाणार आहे. ठीक आहे म्हणले, जा तू रानात, आमच्यापाशी पप्पा आहेत. तर म्हणलं आहे ते. आणि जाताना अहो बाय बाय, शेवटी बाय बाय केला, डबा भरला आणि गेली निघून शाळेत. मला इतकं म्हणजे माझ्या मुलगीचं स्वप्न सगळं जुळलं. तिचं स्वप्न होतं आर्मी पोलीस भरती व्हायचं होतं. कुणासाठी करायचं? आम्ही म्हणलं जाऊ दे, चला आम्ही नाही शिकलो, तुम्ही तरी शिका. लय बेकार झालं माझ्या पोरगीचं. नाही पण रानात मला रानात फोन आला की अगं तू घरी ये, दीदीला काहीतरी झाले, चक्कर आली आहे, तू घरी ये. मला शेवटची मुलगी सुद्धा बघायला नाही मिळाली. नाही पण म्हणजे आता घरामध्ये कोण-कोण आहे? तुम्ही कुटुंब कितीचं आहे तुम्ही साधारण? सासू सासरा आणि आम्ही दोघं आणि मला 2 मुलं, 1 मुलगी आणि 1 मुलगा. अच्छा. मुलगा 5वीला, मुलगी 7वीला. अच्छा. म्हणजे त्या दिवशी म्हणजे हे काय आधी कोण म्हणजे जो व्यक्ती आहे तो इथं आसपासच राहायला व्यक्ती होता कुठे काय संबंधित आरोपी जो आहे तो? राहायला इथंच आहे. हं. आता शासनाकडे काय मागणी अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाकडे? त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि लवकरात लवकर माझ्या मुलीचा काय सहजासहजी जीव घेतलाय का हो त्यानं? हं. तिला किती वेदना, इतकी माझी नाजूक पोरगी कधी म्हणजे कुणाच्या दारात सुद्धा जात नव्हती. त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे. नक्कीच. जात घातलंय म्हणजे सहजासहजी माझ्या पोरगीचा जीव गेलाय का सांगा? पीठ दळायचं जातं तेव्हा पोरगीच्या डोक्यावर त्यानं घातलंय. काय त्या पोरीची अवस्था मी बघितली नाही, त्या पप्पांची काय अवस्था झाली असेल, त्यांनी तिला उचलली. नक्कीच. वडील पण आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. दादा, काय नेमका त्या दिवशीचा घटनाक्रम काय होता जरा आम्हाला थोडक्यात? घटनाक्रम थोडक्यात जरा मी रानात गेलो होतो. रानात जाऊन जरा आमची इथं गुरांचा गोठा आहे, तिथं जरा 1 तासभर झोपलो होतो आणि माझ्या उशाला घराची चावी होती. मुलगी 3 वाजून 10 मिनिटांनी काहीतरी पेपर सुटला होता तिचा. तिथून आली घरी. माझ्या शेडामध्ये माझी उशाची चावी घेतली आणि तिथून घरी आली एकटी. मला उठवलं नाही, काय नाही. चावी घेतल्यानंतर ती शाळेचा गणवेश बदलायसाठी घरी आली. गणवेश बदलून झाल्यानंतरनं त्या मुलीला काय केलं ते मी पाहायला नव्हतो. मी 2-3 आमचे लांब होतो, जरा 2-3 घरं सोडून लांब होतो. ते आमचा मुलगा सार्थक तो आला. त्याने डायरेक्ट माझ्याकडे न येता घरी आला. घरी आल्यानंतर त्याने पाहिलं की कृत्य की दरवाजा उघडा आहे हे सगळं. पण आमची मुलगी काही त्याला घरामध्ये दिसली नाही. तर तिचा सँडल बाहेर होता. तर पळत पळत माझ्याकडे आला. पप्पा उठा उठा उठा. म्हणलं अहो घर उघडा आहे, दीदी काय दिसत नाही, सँडल तर आहे आणि घर तर उघडं असून काही चोर बिर शिरलेत काय आणि तुम्ही झोपलाय. तर मी म्हणलं अरे आत्ता इतक्या लवकर चोर घुसली काय, अंधार आहे का? तर म्हणतोय अहो नाही, पण दरवाजा सगळं उघडा आहे, पाठीमागचा दरवाजा बंद आहे. तर मी म्हणलं चल बघतोय, तर चावी बघतोय तर चावी नाही. मोबाईल माझा तेवढा होता. चावी पोरगी घेऊन गेली होती आणि चावीनं घेऊन गेली तर लगेच चावी बघितली तर नाही. मोबाईल घेतला, लगेच 2 मिनिटात तर मी घरी आलो. तर दरवाजा उघडून शनी सगळे दरवाजे उघडवले. शेवट दरवाजा बंद होता. आलो डायरेक्ट शेवटच्या दरवाज्यात गेलो. असं कडी काढताना बघतोय तर पोरगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली. ते पाहिल्यानंतर मी दरवाजा सोडला. उचलून शनी इथं बाहेर अंगणात आणली. तर आमचा मुलगा तिथनं मी कृत्य उचलून आणल्यानंतर ओरडत बाहेर शेजापाजारी गेला आणि बघा बघा म्हणला की आमच्या दीदीला काय झालंय. ते शेजापाजारीचे लोक गोळा झाल्यानंतर बाहेर आणल्यानंतर मी तिचे रक्त वगैरे पुसले. तोंडावरून सगळं रक्त येत होतं, कानातून रक्त येत होतं आणि गाडीतनं आमच्या शेजाऱ्यांनी ती बोलावली कोणीतरी फोन करून. ते गाडी घालून मम्मी स्वतः डॉक्टरकडे नेली. स्वतः डॉक्टरने सांगितले आम्हाला की सिव्हिलला न्या.
मग सिव्हिलला नेल्यानंतरनं त्यांनी ट्रेचर आणलं, ट्रेचरवर चढवली, ट्रेचरवरून आत नेली. मग त्यातनं परत 1 तासानंतर सांगितलं तुमची मुलगी ऑफ झाली म्हणून. नाही, ह्यामध्ये जो आरोपी आहे ह्याविषयी काय, म्हणजे ह्या आरोपीचं काय आधीचं काय माहिती आहे का तुम्हाला काही? आधीचं म्हणजे काय झालं, 8 वर्षाची मुलगी होती तेव्हा तिने त्या मुलीवर बलात्कार केला होता. नंतर 18-19 वर्षात तीच मुलगी त्यांनी मारून विहिरीत टाकली आणि त्याचा गैरफायदा घेऊन माझ्या मुलीची हत्या केली. कारण की त्या मुलीला वडील नव्हता, आई एकटी होती, भाऊ लहान होता, त्यामुळे यांची त्याला कोण नव्हतं. ही जबाबदारी मी घेऊन किंवा आपले घरातले आहे म्हणून मी मदत, एका जणांची आपण म्हणतो ना मदत करतो, ही मदत करायला गेलो. त्यामुळे त्याने माझ्या बरोबर एक डाव करून त्यांनी माझ्या मुलगीचा जीव घेतला. यामध्ये घटनेमध्ये नंतर बरेचसे ग्रामस्थ, गावकरी संपूर्ण सगळे- एकच आणि खूप उद्रेक या गावात सगळे. पाहायला गेला. गावातली ग्रामस्थ, माझे दोस्त मंडळी, महिला, सरपंच, उपसरपंच, सगळे अख्खं गाव गोळा झालं. गाव गोळा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की ह्याला फाशी झालीच पाहिजे. म्हणजे मागणी मागणी आहे आमची की लवकरात लवकर ह्याला फाशी शिक्षा व्हावी आणि ज्यांनी कोणी वकिलांनी ह्याची केस कोणी घेऊ नये. नक्कीच. खरं तर हा जो गुन्हा आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि यामध्ये जो कोण वकील असेल त्यांनी देखील याचा जो गुन्हा आहे तो घेऊ नये. त्यामुळं याची लवकरात लवकर फाशी व्हावी अशीच मागणी जी आहे ती या ठिकाणी कुटुंबियांनी केलेली पाहायला मिळते. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलवाडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.